नमस्कार. आज आपण बघणार आहोत उपवासाचे विविध प्रकारचे स्नॅक्स. याला आपण उपवासाची स्नॅक्स थाळी पण म्हणू शकतोय. चला तर मग सुरू करूया. सगळ्यात पहिला स्नॅक्स आहे मसाला शेंगदाणे. त्यासाठी इथे मी घेतला आहे शेंगदाणे, वरई आणि साबुदाणा पीठ, हिरवी मिरची आणि मीठ. आता याची प्रोसेस बघूया. सर्वप्रथम वरई आणि साबुदाणा पीठ टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण त्यात घालूया हिरवी मिरचीचं वाटण, त्यानंतर चवीनुसार मीठ. आता थोडे थोडे पाणी घालून याचं बॅटर तयार करायचं आहे. बॅटर हे घट्टच तयार करायचं आहे, जास्त पातळ करायचं नाही आहे. आता त्या बॅटरमध्ये शेंगदाणे घालायचे आहे. आपण जसं कांदा भजी वगैरे करतो तसंच करायचं आहे. आता इथे शेंगदाणा घालून एका शेंगदाण्याला बॅटर चांगलं लावून घ्यायचं आहे आणि तो बॅटर लावलेला शेंगदाणा तेलात टाकायचा आहे. आता इथं चांगलं तेल तापलेलं आहे आपलं. आता एक एक करून मी सगळे शेंगदाणे तेलामध्ये सोडून घेत आहे. एकच टाकायचं आहे म्हणजे चिकटणार नाही. इथे तुम्ही बघू शकता एकदम मोकळे तळल्या गेलेले आहे. इथे तुम्ही बघू शकताय चांगला लाल कलर येईपर्यंत तळून घ्यायचे आहे. आता इथे आपले मसाला शेंगदाणे तयार आहे. एकदम कुरकुरीत आणि चविष्ट तयार होतात हे मसाला शेंगदाणे. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. आता आपला हा पहिला स्नॅक्सचा पदार्थ इथे तयार झालेला आहे. आता आपण वळूया दुसऱ्या पदार्थाकडे. ते आहे उपवासाचे ड्रायफ्रुट्सचे लाडू. आता इथे मी घेतला आहे शेंगदाणे मी भाजून व त्याची साल काढून घेतलेला आहे. नंतर खोबरं, गूळ, बदाम, मखाणे आणि खजूर. आता हे सगळे पदार्थ भाजून घ्यायचे आहे. सगळ्यात पहिले मी खोबरं भाजून घेणार आहे. खोबरं चांगला लाल रंग येईपर्यंत कंटिन्युअसली भाजत राहायचं आहे. जोपर्यंत खोबरं भाजत नाही तोपर्यंत हलवतच राहायचं आहे, नाहीतर खोबरं खाली जळू शकते. आता इथे आपलं खोबरं भाजून झालेलं आहे. त्यानंतर मी बदाम भाजून घेणार आहे. बदामसुद्धा थोडासा काळसर होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आता बदामावर थोडे थोडे काळे टिपके पडलेले आहे. आता त्यानंतर आपण खजूर देखील भाजून घेणार आहे. आता खजूर भाजून झाल्यानंतर आपण कढईत थोडं तूप घालणार आहे आणि त्या तुपात मखाणे भाजून घेणार आहे. मखाणे हे कुरकुरीत होईपर्यंत भाजायचे आहे, लगेच कढईतनं काढायचे नाही आहे. मखाणा इथे मी 2 वाटी मखाणा घेतला आहे आणि 2 वाटी मखाण्यासाठी मी 1 वाटी गूळ घेतला आहे. तरी तुम्ही तुमच्या चवीनुसार तुम्हाला गोड पाहिजे असेल तसं तुम्ही गूळ घेऊ शकताय. आता इथे आपले मखाणे चांगले भाजून तयार आहे. आता आपण ते काढून घेऊया. त्यानंतर मखाणे, शेंगदाणे, खोबऱ्याचा किस हे सगळं मी आधी एका मिक्सरच्या भांड्यात टाकून बारीक करून घेणार आहे. खजूर आणि गूळ लगेच टाकायचा नाही आहे. हे सगळं आधी बारीक झाल्यानंतर मग खजूर आणि गूळ टाकून पुन्हा एकदा बारीक करून घ्यायचं आहे. आता हे गूळ टाकून झाल्यावर हे बारीक झालेल्या मिश्रणात आपण थोडंसं तूप घालणार आहे. तूप तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकताय. इथे मी तूप घालून घेतलं आहे. आता आपण याचे एक एक करून लाडू बांधून घेणार आहे. अगदी पटकन असे लाडू बांधून तयार होतात. हे बघा, अशा पद्धतीने लाडू बांधून तयार झालेला आहे. असेच मी सगळे लाडू येथे बांधून तयार करून घेणार आहे. अशा प्रकारे आपली स्नॅक्सची दुसरी रेसिपी बनवून तयार आहे. आता वळूया तिसऱ्या रेसिपीकडे. गोड मखाणे. अगदी सिंपल आणि सोपी रेसिपी आहे. याकरता 1 वाटी मखाणे मी तुपात चांगले भाजून घेतले आहे. अगदी कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचे आहे छान. मखाणे भाजून झाल्यानंतर आता मी कढईत गूळ घातलेला आहे. गूळ चांगला वितळून घ्यायचा आहे. एकदम पूर्ण कुठलीही प्रकारची गाठ राहिली नाही पाहिजे, पूर्ण वितळून घ्यायचा आहे. गूळ पूर्ण वितळल्यानंतर त्यात आपण भाजलेले मखाणे टाकणार आहोत आणि व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे पूर्ण एकजीव करेपर्यंत हे मिश्रण हलवायचं आहे. इथे आपले गोड मखाणे बनवून तयार. आता नेक्स्ट रेसिपी आहे बटाट्याचा चिवडा. आता या रेसिपीसाठी मी बटाटा किसून घेतलेला आहे. बटाटा सरळ आणि लांब किसायचा आहे. त्यानंतर शेंगदाणे, चिरलेली हिरवी मिरची आणि पिठी साखर. आता आपण कढईत तेल टाकून बटाट्याचा किस व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे मोकळा असा सोडून तळून घ्यायचा आहे. लालसर रंग येईपर्यंत तुम्ही हे तळून घ्या. येथे आपला बटाटा तळून तयार आहे. आता मी शेंगदाणे तळून घेणार आहे आणि शेंगदाणे तळून झाल्यानंतर येथे मी हिरवी मिरची तळून घेणार आहे. हिरवी मिरची अंगावर उडते त्यामुळे मी थोडीच टाकून तळून घेतली आहे इथे. त्यानंतर आता हे सगळं एकत्रित करून
तळलेला बटाटा, त्यानंतर त्यात शेंगदाणे, हिरवी मिरची, मीठ आणि पिठी साखर घालून ते सगळं मिक्स करून घेणार आहे. तर इथे आपला कुरकुरीत चिवडा तयार आहे. तुम्ही बघू शकता हा चिवडा एकदम कुरकुरीत होतो. इथे आपला चिवडा तयार आहे. आता पुढचा पदार्थ हा एकदम सोपा पदार्थ आहे. मी दुकानातनं नायलॉनचा साबुदाणा आणला आहे. त्यानंतर शेंगदाणे, कट केलेली हिरवी मिरची आणि मीठ. नायलॉनचा साबुदाणा हा तळून घ्यायचा आहे. त्यानंतर मी शेंगदाणे इथे तळून घेतलेले आहे. शेंगदाणा तळून झाल्यानंतर हिरवी मिरची देखील तळून घेतलेली आहे. नायलॉनचा साबुदाणा मी आधीच तळून ठेवला होता. त्यात आपण हे सगळं एकत्र करणार आहे. हिरवी मिरची, शेंगदाणा आणि मीठ घालून हा नायलॉनचा चिवडा देखील तयार झालेला आहे. अशा प्रकारे आपली उपवासाची स्नॅक्स थाळी तयार झालेली आहे. अगदी सोप्या रेसिपी होता. तुम्ही 2 मिनिटातही करू शकताय. त्यामुळे मी क्वांटिटी कमीच घेतली होती, कारण ह्या इतक्या सोप्या रेसिपी आहे की जास्त क्वांटिटीमध्ये करून ठेवण्यापेक्षा तुम्ही रोज करून देखील खाऊ शकताय. इतक्या झटपट होणाऱ्या रेसिपी आहे. तुम्हाला माझी ही उपवासाची स्नॅक्स थाळी कशी वाटली मला नक्की कळवा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा आणि अशाच माझ्या रेसिपी बघत राहा. धन्यवाद. आणि हो, आजपासून सुरू होणाऱ्या नवरात्रीच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा.